नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम मस्त टेस्टी आणि सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे मसाला पराठ्याची रेसिपी। आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाल्लेले असाल आणि ते बनवणं पण थोडंसं वेळ खाऊ आणि किचकट पण असतं, पण हा मसाला पराठा ना बनवायला एकदम साधा सोपा आणि सरळ आहे। आणि या पराठ्यामध्ये जे पदार्थ वापरले जातात ना ते अगदी कोणाच्याही घरी सहज अवेलेबल असतात, म्हणून हा पराठा ना बनवायला एकदम साधा सोपा आहे। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना झटपट बनणारा मसाला पराठ्याची रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मसाला पराठा बनवण्यासाठी ना पीठ तर मळून घ्यावं लागेल की नाही। त्यासाठी 2 वाटी मी पीठ घेतो एका मोठ्या ताटामध्ये। त्याचबरोबर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतो आणि मिठाबरोबरच 1 चमचा साखर आणि 3 ते 4 चमचे तेल हे सगळं टाकून पिठाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। पिठामध्ये अशा पद्धतीने तेल टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यामुळे ना पराठा जो बनतो एकदम खुसखुशीत बनतो, एकदम छान टेस्ट येते त्याला। त्यामुळे यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये तेल चांगलं चोळून मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदम मऊदार असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपण जसं घरी रेग्युलर चपातीसाठी पीठ मळून घेतो ना सेम तसंच मळून घ्यायचं आहे। वेगळी अशी खास अशी पद्धत वगैरे काही नाही याला। एकदा का एकदम मऊदार असं पीठ मळून झालं ना वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ना 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। एकदा का पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं ना आता आपण मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी बटर घेतलेलं आहे। आता या बटरमध्ये अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला कोथिंबीर, अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडासा हळद आणि आता सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून चांगल्या प्रकारे हा मसाला बटर बरोबर मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। हाताने मिक्स करून घेणार असाल तर तुम्ही हाताने मिक्स करून घ्या, पण चांगलं एकजीव करून घ्या। आणि अजून एक मित्रांनो, तुम्हाला जर बटर ऐवजी तूप वापरायचं असेल तर वापरू शकता, तेल वापरू शकता, लोणी वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल ते वापरू शकता। मसाला आपला एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे। आता आपण पराठा तयार करायला घेऊयात। त्यासाठी मी पिठाचा गोळा घेतलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने गोल करून घेतलेलं आहे त्याला। आणि आता कोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून घेतो म्हणजे खाली चिटकणार नाही जेव्हा आपण चपाती लाटून घेऊ तेव्हा। आणि अजून एक मित्रांनो, गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता बरं। तुम्हाला जर आवडत असेल मैदा तर मैद्याचा यूज करा। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी मोठी चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि यावरती थोडंसं मी पीठ लावून घेतो एका साईडनी आणि चपातीची साईड जी आहे ना चेंज करून घेतो। आता मित्रांनो, मी चपातीच्या दुसऱ्या साईडनी 2 ते 3 चमचे तेल लावून घेतो। तुम्ही इथं बटर पण लावून घेऊ शकता। जे काही लावाल ते थोडंसं जास्तीचं लावून घ्या म्हणजे जेव्हा आपण पराठ्याचे लेयर्स काढू ना तेव्हा ते चांगले लेयर्स निघतील। आता आपण मसाला लावून घ्यायचा आहे चपातीवरती, मगाशी जो आपण बटरमध्ये बनवून घेतला सगळीकडून चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे। संपूर्ण चपातीला लागला पाहिजे। मसाला लावून झालेला आहे। आता आपण लेयर्स करून घेऊयात म्हणजे अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊयात। हे बघा काळजीपूर्वक बघा, हे अशा पद्धतीने पराठा आपला फोल्ड करून घ्यायचा आहे। एकदा का पराठा चांगल्या प्रकारे फोल्ड करून घेतला ना अशा पद्धतीने नंतरनं त्याला गोलाकारमध्ये करून घ्यायचा आहे आणि शेवटचा जो चपातीचा भाग आहे ना तो अशा पद्धतीने सेंटरला खोचून घ्यायचा आहे म्हणजे पराठा आपला सुटणार नाही। आणि त्यानंतरनं पराठ्याला अशा पद्धतीने दोन्ही हातांनी दाबून मोठं करून घ्यायचं आहे। जसं आपण तंदुरी रोटी करून घेतो ना सेम तसंच करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने पराठ्याला लाटून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे। आता दुसरीकडे मी तवा तापवायला ठेवला होता गॅसवरती। आता चांगला तापलेला आहे तवा। आता तव्यावरती पराठा टाकून घ्यायचा आणि पराठा दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा। जोपर्यंत पराठ्याला दोन्ही बाजूनी खरपूस सोनेरी कलर येत नाही ना तोपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी तुम्हाला जे आवडेल ते तेल, तूप, बटर लावून घेऊ शकता। मित्रांनो, माझं तरी म्हणणं असं आहे ना, पराठ्यासाठी बटर एकदम चांगलं असतं आणि एकदम टेस्टी पण बनतात बटरमधले पराठे आणि छान कुरकुरीत पण बनतात। आला की नाही मित्रांनो पराठ्याला एकदम मस्त सोनेरी असा कलर
आणि वरून छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये मस्त मऊदार असे झालेले आहेत। आता हा मसाला पराठा दह्याबरोबर किंवा रायत्याबरोबर एकदम मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो। तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं असेल ना त्याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता। मग काय मित्रांनो, रेसिपी कशी झाली? एकदम मस्त आहे नाही आणि सगळ्यात सोपी पण आहे, तुम्ही आता बघितलेला असाल। आता इथं तुम्ही पराठा बघू शकताय, मसाला पराठा एकदम मस्त झालेले, एकदम टेस्टी झालेले, वरून छान कुरकुरीत झालेले आणि आतून मस्त मऊदार असा झालेले। हा हा हा, बटरचा जो वास येतो ना तो पण एकदम मस्त येतोय। हा बघा। एकदम मस्त, अप्रतिम। मसाल्यांचा जो फ्लेवर येतोय ना तो एकदम अप्रतिम येतोय आणि बटरचा जो स्वाद येतोय ना तो पण भन्नाट, भन्नाट म्हणजे भन्नाट। अशा पद्धतीने तुम्ही पण मसाला पराठा तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा किंवा हा मसाला पराठा तुम्ही रोजच्या रोज घरी बनवू शकता। एकदम सोपा आहे, तुम्ही आता बघितलेला असाल आणि टेस्टला पण एकदम अप्रतिम आहे। चला, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या रेसिपीज आमच्या चॅनलवरच्या आवडतात तुम्हाला त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।